दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर मी दररोज आपल्या चॅनलवरती आठवड्यातून 2 लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज अपलोड करत असते। ते तुम्ही अजूनही पाहिले नसतील तर लगेच जाऊन चेकआउट करा। आणि त्याचसोबत मी दररोज आपल्या चॅनलवरती एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते जिथे मी रेसिपी शेअर करते, तेही तुम्ही अजून पाहिले नसतील तर लगेच जाऊन बघा। तर जसं की तुम्ही बघू शकता आज मी पुन्हा एकदा किचनमध्ये आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शेव भाजीची रेसिपी। तर शेव भाजी ही एक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे, डिश आहे। तर शेव भाजी ही वेगवेगळ्या स्टेट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते। तर शेव भाजी ही एक स्पायसी झणझणीत रस्सा भाजी असते ज्यात आपण शेव टाकून त्याला सर्व करतो। तर मी ही रेसिपी तुमच्यासोबत अगदी सोप्या पद्धतीने घरात अवेलेबल गोष्टींनी जशी बनवली जाते ते शेअर करणार आहे, त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आता आपण बनवणार आहोत वाटण। तर वाटण बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे सुकं खोबरं। तर इथे मी घेतलाय हाफ वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, 2 उभे पातळ स्लाइस करून घेतलेले कांदे, त्यासोबत आलं आणि लसूण आणि 1 टोमॅटो। आता मी सगळ्यात आधी यात ऍड करणार आहे तेल। तर आता इथे तेल व्यवस्थित तापलंय, यात मी ऍड करणार आहे सुक्या खोबऱ्याचा कीस। तर हे व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तोवर आपल्याला परतून घ्यायचंय, फ्राय करून घ्यायचंय। जास्त डार्क कलर नाही आला पाहिजे खोबऱ्याला, छान असा गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तोवर मस्त फ्राय करून घ्यायचं या खोबऱ्याला। तर इथे बघा खोबऱ्याला मस्त गोल्डन ब्राऊन कलर येऊ लागलाय, आणखी 1 मिनिट भर याला मस्त परतून घ्यायचंय। तर इथे बघा मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलाय। आता आपल्या खोबऱ्याला मी काढून घेते वाटीत। आता मी इथे सुकं खोबरं व्यवस्थित काढून घेतलंय। आता मी त्याच कढईमध्ये आणखी थोडंसं तेल टाकून घेतेय। त्यात मी ऍड करते 2 उभे पातळ चिरून घेतलेले कांदे। कांदाही व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तोवर फ्राय करून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे। तर इथे बघा कांद्याला मस्त असा पिंकिश ब्राऊन कलर येऊ लागलाय। आता मी यात ऍड करणार आहे थोडंसं लसूण आणि आलं। यालाही व्यवस्थित परतून घ्यायचंय कांद्यासोबत। इथे बघा कांदा मस्त परतला गेलाय। आता मी आता ऍड करणार आहे टोमॅटो। टोमॅटोही मस्त फ्राय करून घ्यायचा, परतून घ्यायचा कांद्यासोबत, असा मॅश व्हायला पाहिजे तो टोमॅटो। आता याला झाकून 2-3 मिनिटं सोडून द्यायचं। इथे मी गॅसची फ्लेम स्लो करून याला झाकून 2-3 मिनिटांसाठी एक वाफ काढून घेते। आता याला उघडून बघूयात। तर आता हे आपल्याला थंड होऊ द्यायचं। हे थंड होते तोपर्यंत मी फोडणीची तयारी करते। आता मी सेम गॅसवरती एक कढई ठेवते। मी आता ऍड करते तेल। तर तेल जरा जास्तच ऍड करायची आहे। तेल चांगलं तापलं की मग मी आता ऍड करणार आहे जिरं। जिरं चांगलं फुललं की मग मी त्यात ऍड करणार आहे 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा, तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। छान असा गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे कांद्याला। कांदा फ्राय होतोय तोवर मी इकडे पाणी तापत ठेवतेय। तर इथे बघा आपण भाजून घेतलेलं सगळं खोबरं आणि कांदा टोमॅटो थंड झाला। आता मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान बारीक वाटून घेतेय। तर अगदी कमी पाणी टाकून किंवा जितकं शक्य होईल तितकं पाणी कमी टाकून हे वाटण बनवून घ्यायचं आहे। मी तर इथं थोडंही पाणी नव्हतं टाकलं।
तर इथे बघा आपला कांदाही मस्त फ्राय झाला आहे, छान गोल्डन ब्राऊन कलर आला आहे, मस्त तळला गेला आहे कांदा. आता यात आपण ॲड करणार आहोत पावडर्ड स्पायसेस. तर मी सगळ्यात आधी यात ॲड करणार आहे अगदी थोडीशी हळद कलर येण्यासाठी. त्याचसोबत मी यात ॲड करणार आहे गरम मसाला. तर इथे मी 2 चमचे गरम मसाला ॲड केला आहे. त्याचसोबत मी यात ॲड करणार आहे लाल मिरची पावडर. तर ही शेवची भाजी झणझणीत व्हावी म्हणून मी इथे मोठे 2 चमचे लाल मिरची पावडर ॲड करते. तुम्ही तुमच्या स्पाइस टॉलरन्सच्या अकॉर्डिंग ॲड करू शकता. त्याचसोबत मी यात ॲड करते आहे धना पावडर. तर धना पावडरही मी इथे 2 चमचे ॲड केलं आहे. आता ह्या मसाल्यांना छान फ्राय करून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे. छान मसाले परतले गेले, तेल सुटलं मसाल्यांना, की मग मी यात ॲड करणार आहे आपण वाटून घेतलेलं सगळं वाटण. तर वाटणही व्यवस्थित त्यात ॲड करून परतून घ्यायचं आहे. वाटणाने छान तेल सुटूस्तोवर ह्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. तर बघा काही टेम्पटिंग दिसतंय हे आत्ताच. मस्त कलर आला आहे, रंग आला आहे ह्या वाटणाला. मस्त ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे वाटणाला. तर बघा मस्त तेल सुटू लागलं आहे आता ह्या वाटणाला, छान कलर आला आहे. आता मी यात ॲड करणार आहे गरम करून घेतलेलं पाणी. तर मी आधीही सांगितलं आहे कोणत्याही भाजीला, रस्सा भाजीला स्पेशली पाणी गरम करूनच ॲड करायचं. त्याने भाज्यांना खूप छान रंग येतो आणि मसालाही चांगला शिजला जातो. तर इथे बघा आपलं वाटण परफेक्ट शिजलं गेलं आहे, मस्त तेल सुटलं आहे वाटणाला. आता मी यात ॲड करणार आहे गरम करून घेतलेलं पाणी. तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण वाढलेलं त्यातच हे गरम पाणी ॲड करून छान पाणी यात ॲड केलं आहे. तर तुम्हाला जितका रस्सा हवा आहे तितकं पाणी ॲड करायचं. थोडं जास्तच रस्सा ठेवायचा आहे भाजीला, कारण जेव्हा आपण शेव ॲड करतो तेव्हा ती शेव हा रस्सा सोक करून घेते, तर घट्ट होते ती भाजी. त्यामुळे थोडंसं जास्तच ठेवायचा. तर बघा मला जितका रस्सा हवा आहे तितकं मी पाणी ॲड करून ह्याला छान एक बॉईल येऊन देणार आहे, उकळी येऊन देणार आहे. तर इथे बघा एक खळखळून उकळी आली आपल्या भाजीला. आता मी गॅसची फ्लेम स्लो करून ह्याला शिजू देणार आहे. तर बघा काय कमाल रंग आणि टेक्स्चर आलं या भाजीला आत्ताच. खूपच जास्त टेम्पटिंग दिसते आहे भाजी. तर आता मी यात ॲड करणार आहे चवीनुसार मीठ आणि याला हलवून पुन्हा चांगलं शिजू द्यायचं आहे. 5-10 मिनिटाला शिजू द्यायचं स्लो फ्लेमवरती. तर आता मी ही भाजी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते आहे आणि ह्या गॅसवरती ठेवणार आहे मी तवा. तर बघा या शेवभाजीला आत्ताच किती छान कलर आणि तर्री येऊ लागली आहे. मस्त दिसते आहे ही भाजी. ह्याला छान स्लो फ्लेमवरती आपण आणखी 5 ते 10 मिनटं शिजू द्यायचं आहे. तर भाकरी करूयात आत्ता. तर भाकरी बनवणं सगळ्यांनाच येतं, यात मी कायच एक्सप्लेन करू. तर सगळ्यात आधी मी इथं थोडंसं ज्वारीचं पीठ छान चाळून घेतलं आहे. मग ह्याला पाणी टाकून टाकून छान मळून घेते आहे. तर भाकरीचं पीठ जितकं चांगलं मळलं जातं तितकी छान भाकरी होते, मऊ आणि छान फुगलीही जाते. त्यामुळे भाकरीचं पीठ नेहमी चांगलं मळून घ्यायचं. भाकरीचंच काय चपाती किंवा पोळीचंही पीठ आपण छान मळलं की मग पोळ्या किंवा चपात्या छान फुगल्या जातात आणि मऊ होतात आणि जास्त टाईम ते मऊही राहतात. तर इथे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला भाकरीचं पीठ छान मळून मळून घ्यायचं आहे. तर मी इथं काही गरम किंवा कोमट पाणी यूज नाही केलं, नॉर्मल पाण्यानेच मी हे भाकरीचं पीठ मळून घेतलं आहे आणि मग त्यातला एक गोळा घेऊन मस्त भाकरी थापून घेते आहे. तर गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे, पण जेव्हा आपण भाकरी टाकू त्याच्या आधी 2 मिनटं गॅस हाय करून तवा चांगला तापून घ्यायचा. तर आता मी मस्त भाकरी थापून घेते. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला भाकर मस्त थापून घ्यायची आहे. मी गॅसची फ्लेम हाय केली आहे तव्याची. तवा चांगला कडकडीत तापला पाहिजे त्यामुळे. मग बघा इथे मस्त भाकर थापली जाते आहे आणि जितकी शक्य होईल तितकी पातळ भाकर करण्याचा प्रयत्न करा. मला तर पर्सनली पातळच भाकरी आवडतात. तर बघा इथे मस्त माझी भाकर केली आहे आणि रेडी आपली भाकर. आता तव्यावरती टाकून भाजून घ्यायचं. तर मी गॅसची फ्लेम हाय केली आहे आणि मस्त भाकर आपल्या तव्यावरती टाकून घेते आहे आणि मग याला पाणी लावून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी दुसरीही भाकर थापून घेते आहे आणि अगदी 1 मिनटं थांबायचं. थोडंसं पाणी वाळू लागलं, सुकू लागलं, की मग आपल्याला भाकर फ्लिप करून घ्यायची. तर पूर्ण भाकर पाणी सुकून नाही द्यायचं आहे. थोडंसं पाणी असलं पाहिजे भाकरीला, नाहीतर मग ती कडक होते. त्यामुळे थोडंसं सुकू लागलं पाणी, की लगेच भाकर फ्लिप करून घ्यायची. आणि मग दुसऱ्या साईडने ह्याला मस्त शिजू द्यायचं, शेकू द्यायचं. अगदी 5 मिनिटामध्ये बनली जाते ही भाकर. सगळ्यांनाच येते भाकर, सांगण्याची काही गरज नाही आहे. पण मी म्हणलं की चला शेवची भाजी करतीच आहे शेअर, तर ही भाकरीही शेअर करावी. आणि बघा दुसऱ्या साईडने ही भाकर मस्त भाजली गेली आहे. आता याला पुन्हा फ्लिप करायचं आणि बघा काय टम्म फुगली आहे ही भाकर. आणि मग झाली आहे रेडी आपली गुबगुबीत फुगलेली भाकर आणि शेवची भाजी रेडी झाली आहे. तर आपण 5 मिनटासाठी याला शिजू दिलं तर भाजीला बघा काय सुंदर कलर आला आहे.
तर्री आली आहे व्यवस्थित त्याला आणि टेक्स्चरही कमाल झालं आहे या भाजीचं. आता मी यात ॲड करणार आहे शेव. तर आता आम्ही लगेच खाणार होतो म्हणून मी यात ॲड करते. तुम्ही जेव्हा सर्व करणार असाल तेव्हा यात ॲड करायची शेव. जर खूप आधी यात तुम्ही शेव ॲड करून ठेवली तर मग मऊ पडते ती शेव आणि मग भाजीची चव निघून जाते. त्यामुळे जेव्हा तुम्ही सर्व करणार आहे त्याआधी त्याला यात शेव टाकायची आणि मग सगळ्यात शेवटी मी यात ॲड करणार आहे भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, माझी फेवरेट. आणि झाली आहे रेडी आपली झणझणीत स्पायसी शेवची भाजी रेडी. आता मी याला मस्त सर्व करते आहे आणि एन्जॉय करते आहे. तुम्ही ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा ब्रेडसोबतही खाऊ शकता. मीही एन्जॉय करते, तुम्हीही करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन लगेच सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन छान रेसिपीसोबत.